आणि मराठी विज्ञान प्रबोधिनीचे मी आभार मानतो. विज्ञान भारती ही संघटना गेली 25 वर्ष देशभर आणि भारताच्या बाहेरही काम करते. विशेषतः भारतामधलं प्राचीन आणि पारंपरिक विज्ञान याची ओळख सर्वांना व्हावी, पारंपरिक विज्ञान आणि आधुनिक विज्ञान याचा मेळ कसा घालता येईल हे पाहावं आणि सर्वच समाजामध्ये विज्ञान विषयात गोडी निर्माण व्हावी, जागृती निर्माण व्हावी यासाठी विज्ञान भारती काम करत असते. शाळा, कॉलेजेस, रिसर्च इन्स्टिट्यूट्स आणि सर्वत्रच विज्ञान भारतीचं काम आहे. परत कधीतरी आपल्याला संधी मिळाल्यावर मी विज्ञान भारतीबद्दल जास्त आपल्याशी बोलण्याचाही प्रयत्न करेन किंवा नंतर कार्यक्रमाच्या नंतरही करेन. माझ्या आजच्या व्याख्यानाचा जो विषय आहे तो विषय मांडण्यापूर्वी फक्त मला एक माहिती करून घ्यायचं आहे की इथे 10वी पेक्षा कमी इयत्तेचे कोण आहेत का? ओके, तुम्हाला माफ कर, कदाचित तुला काही कळलं नाही तर, किंवा मग नंतर विचार, कारण माझी सुरुवात न्यूटन्स लॉ पासून होते. हा, तू पण आहेस 10वीच्या पेक्षा कमी. थोडक्यामध्ये एक माझा प्लॅनही मी समोर तुमच्या ठेवलेला आहे की कशा पद्धतीने मी बोलायला जाणार आहे. एक अशा प्रकारचं ग्रॅव्हिटेशनल वेव्ह किंवा अशा प्रकारचं कुठलंही व्याख्यान असलं तर एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते. खूप छान मजेशीर गोष्ट आहे आणि म्हणून मी ती नक्की सांगणार आहे. सुरुवात जरा गोष्टीनं केलं म्हणजे अवघड विषय जो आहे भौतिकशास्त्रातला, गणितातला वगैरे, तो कदाचित सोपा करून मला सांगायला थोडस बळ मिळेल. आपल्या सगळ्यांना माहित आहे की एक गरम वस्तू आणि एक गार वस्तू दोघं एकमेकांच्या संपर्कात आणले, आपण दोघांना एकमेकांच्या जवळ ठेवलं, स्पर्श करून ठेवलं, असं समजू की ते उष्णतेचे सुवाहक आहेत. आणि असं जर आपण ठेवलं तर स्वाभाविकता काय होईल आपल्याला माहित आहे. गरम वस्तूकडून उष्णता गार वस्तूकडे जाईल, गरम वस्तू गार होईल, गार वस्तू थोडी गरम होईल. असं चालू राहील जोपर्यंत दोघांचं तापमान सारखं होत नाही, तोपर्यंत असं चालू राहील. हे घडतं, आपल्याला माहित आहे, आपण व्यवहारामध्ये पाहतो. पण दोन शास्त्रज्ञ होते, एकमेकांना कोडी घालत बसले होते. त्यातल्या एका शास्त्रज्ञानं दुसऱ्या शास्त्रज्ञाला घातलेले कोड आहे की दोन स्फिअर्स आहेत, दोन गोल आहेत, उष्णतेचं वहन ते करू शकतात. त्यातला एक गरम आहे आणि दुसरा गार आहे. दोघांना एकमेकांच्या संपर्कात आणलं, दोघांनी एकमेकांना स्पर्श केला. आता स्वाभाविकता जे व्हायचं ते झालं. उष्ण गोळ्याकडनं थंड गोळ्याकडे उष्णता गेली. पण गंमत अशी झाली की अशी उष्णता जाऊन सुद्धा उष्ण गोळा जो आहे तो अधिक उष्ण, अधिक गरम होत गेला आणि थंड गोळा जो आहे तो अधिक अधिक थंड होत गेला. हे काहीतरी विचित्रच घडलं. असं होण्याची अपेक्षा कधी नव्हती. आणि मग ते दोन सायंटिस्ट एकमेकांशी बोलायला लागले की असं खरंच होईल का, कसं होईल. मग एकानं विचारलं, ठीक आहे, मी बाहेरनं काही प्रयत्न केला तर, म्हणजे रेफ्रिजिरेटर सारखी काही व्यवस्था वगैरे वापरली तर? नाही म्हणले, तसं काही करायचं नाही. दोन गोळेत एकमेकांच्या जवळ आणून ठेवायचे, एक गरम एक गार. गरम गोळा अधिक गरम होत जातो, गार गोळा अधिक गार होत जातो. विज्ञानातलं एक गंमतशीर कोड आहे. याचं उत्तर खरं पाहायला गेलं तर ते आजच्या व्याख्यानाचा विषय आहे. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे गुरुत्वाकर्षण आणि गुरुत्वीय लहरी. याचं उत्तर गुरुत्वाकर्षणामध्ये आहे. तुम्ही म्हणाल हे काय गंमत आहे, काय संबंध याचा? तुम्ही घातलेला प्रॉब्लेम आहे हीट अँड थर्मोडायनामिक्सचा आहे आणि सांगताय गुरुत्वाकर्षण, कसं काय? तर ते जे गोळे होते ना ते सामान्य गोळे नव्हते, तर ते दोन गोळे होते, ते दोन स्टार्स होते, दोन तारे होते. एक गरम तारा आणि एक गार तारा, कंपॅरेटिव्हली तुलनात्मक गार. असे दोन एकमेकांच्या संपर्कात आले की गरम तारा अधिक गरम होतो आणि गार तारा अधिक गार होतो. याचं कारण आहे.
कुठलाही तारा जो असतो तो तारा दोन कारणांनी सतत अस्थिर असतो. एक म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे सारखं त्याचं मटेरियल जे आहे ते आत ओढलं जात असतं त्याच्या केंद्राकडे, बाहेरचंही आणि त्याचं आतलंही, त्याचं स्वतःचंही. आणि सतत आकुंचन पावण्याकडे, गुरुत्वीय शक्तीमुळे सतत आकुंचन पावण्याकडे त्याचा कल असतो. पण प्रत्येक ताऱ्याच्या पोटात एक अणुभट्टी असते. त्या अणुभट्टीमध्ये फ्युजन रिॲक्शन चालू असतात. दोन हायड्रोजन एकत्र येतात, हेलियम बनतात, उष्णता निर्माण होते. असं सतत चालू असतं. इतकी प्रचंड उष्णता असते, कोट्यावधी डिग्री सेंटीग्रेडचं तापमान असतं. आणि या उष्णतेमुळे त्या सगळं मटेरियल, त्यातलं सगळं वस्तुमान जे आहे ते प्रसरण पावायला पाहत असतं. एका बाजूनं गुरुत्वाकर्षण त्याला आत दाबतंय, दुसऱ्या बाजूनं उष्णता बाहेर ढकलते आहे. याचा समतोल होऊन तारा एका विशिष्ट अवस्थेत असतो. आपला सूर्य असाच समतोल अवस्थेमध्ये आहे. आता जेव्हा गरम तारा त्याची उष्णता गार ताऱ्याला देऊन टाकतो, त्यावेळेला काय होतं? खरं म्हणजे तो गार व्हायला पाहिजे. उष्णता त्याने दिल्यामुळे त्याचं आकुंचन पावणं सुरू होतं. तो आकुंचन पावायला लागतो, जोरात वेगानं आकुंचन पावायला लागतो. आणि आकुंचन पावत असताना त्याचे जे वस्तुमान आहे ते एकमेकांशी घर्षण करतं, त्याची एकमेकांमध्ये आंतरक्रिया होते, प्रचंड मोठी उष्णता ऊर्जा निर्माण होते. ताऱ्याचा जन्मही असाच होत असतो. आणि एवढी मोठी उष्णता ऊर्जा निर्माण व्हायला लागते की पुन्हा तिथं फ्युजन रिॲक्शन्स व्हायला लागतात आणि पुन्हा त्याचं तापमान वाढतं. म्हणजे जसजसा तो उष्णता दुसऱ्याला देतो तसतसा तो आकुंचन पावतो. आकुंचन पावल्यामुळे ते वस्तुमान एकमेकांशी घर्षण करतं, प्रचंड मोठं घर्षण होतं, कोट्यावधी डिग्री सेंटीग्रेडचं तापमान निर्माण होतं. आतल्या अणुभट्टीमध्ये आणखीन फ्युजन रिॲक्शन होतात आणि तो तारा गरम व्हायला लागतो. आता दुसऱ्या गार ताऱ्याचं काय होतं? तर गार तारा ती उष्णता घेतो. घेतलेली उष्णता ती काय त्याच्या केंद्रकात जात नाही, त्याच्या बाहेरच्या बाजूला असते. आणि त्यामुळं बाहेरची बाजू उष्णता मिळाल्यामुळे प्रसरण पावायला लागते. आणि तुम्हाला माहित असेल की कुठलीही गोष्ट जर प्रसरण पावली तर ती प्रसरण पावण्यासाठी लागणारी ऊर्जा ती स्वतःतूनच काढून घेते आणि म्हणून गार होते. एक सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला, करून पहा. आपण नेहमीच करून बघत असतो. आपला हात समोर घ्यायचा आणि असं करून जोरात फुंकायचं. तुम्ही जर असं फुंकलत तर तुम्हाला काय येतं? गरम हवा येते, बरोबर? आता तोच हात समोर घ्या आणि तोंड बारीक करून, आपण लहान बाळाला कशी फुंकर घालतो ना तशी फुंकर घाला, थंड हवा येते. तुमच्याच तोंडातली हवा आहे, एकदा गरम येते एकदा गार येते. का बरं? जेव्हा आपण बारीक चेहरा तोंड करून हवा सोडतो ना त्यावेळेला ती एकदम प्रसरण पावते आणि प्रसरण पावण्यासाठी त्याला जी ऊर्जा लागते ती त्याच्या स्वतःतच मिळते आणि म्हणून तो गार होतो. आणि अशामुळे गार तारा काय करतो? उष्णता घेतो, बाह्य आवरणामध्ये उष्णता घेतो, बाह्य आवरण प्रसरण पावतं आणि प्रसरण पावल्यामुळे त्या प्रसरण पावण्यासाठी त्याला जी ऊर्जा लागते ती त्याच्या स्वतःच्यातूनच घेतल्यामुळे तो थंड होतो. आणि म्हणून असं कंटिन्युअसली होत जातं. आहे की नाही गंमतशीर गोष्ट? आता याच्यापेक्षा एक गंमतशीर गोष्ट म्हणण्यापेक्षा एक डेटा, माहिती सांगतो मी तुम्हाला. आपल्या सूर्यामध्ये अणुभट्टी आहे आणि या अणुभट्टीमधल्या फ्युजन रिॲक्शनमुळे तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होते, उष्णता निर्माण होते. आणि दुसऱ्या बाजूला गुरुत्वाकर्षणामुळे ते सूर्याचं जे सगळं वस्तुमान आहे ते आकुंचन पावायला पाहत आहे. गुरुत्वाकर्षणामुळे होणारं आकुंचन आणि उष्णतेमुळे होणारं प्रसरण या दोघांमध्ये समतोल साधला गेला म्हणून आपला सूर्य आहे त्या अवस्थेत आता आहे. पण कल्पना करा की आपण सूर्याच्या पोटातली अणुभट्टी अचानक बंद केली, एक स्विच ऑफ करून बंद करून टाकली. काय होईल? अर्ध्या तासात आपला सूर्य एक बिंदुवत होईल. गुरुत्वाकर्षणाच्या बलाची अतिशय प्रचंड ताकद आहे. प्रचंड मोठ्या ताकदीनं हे सगळं मटेरियल जे आहे, सगळं वस्तुमान आहे ते एकाकडे यायला लागेल आणि बिंदुवत होईल. अर्ध्या तासात सूर्य एका बिंदूमध्ये रूपांतरित झालेला असेल. एवढी गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे आणि म्हणून आपण त्याच्यावर आज बोलणार आहोत.
आता गुरुत्वाकर्षण म्हणलं की आपल्याला न्यूटनच्या सफरचंदाची गोष्ट आठवते. आपण सगळ्यांनी ती गोष्ट ऐकली आहे. मला माहित नाही कसं खरंच तसं झालंय का नाही माहित नाही, पण आपलं आयुकामध्ये पण एक सफरचंदाचं झाड आहे. आपण म्हणतो की न्यूटन त्या झाडाखाली बसला होता, सफरचंद वरनं पडलं, मग त्यानं बघितलं, मग तो असं म्हणाला की सफरचंद वरनं खाली का पडतं? अशी एखादी वस्तू ज्या वेळेला सुटते त्यावेळी ती खाली का पडते, तरंगतच का राहत नाही, वर का निघून जात नाही, असा प्रश्न न्यूटनच्या मनात आला आणि त्यातून त्याने गुरुत्वाकर्षण या शक्तीबद्दल शोध लावला असं आपण म्हणू. पण ही अर्धी गोष्ट आहे बरं का. बऱ्याच वेळा आपल्या शाळा कॉलेजमध्ये एवढीच अर्धी गोष्ट सांगितली जाते. त्याची पुढची गोष्ट खरी अशी आहे की न्यूटनला एवढाच विचार नाही आला. न्यूटनला असं वाटलं की ते सफरचंद खाली पडतंय, तर मग तो वर जो आकाशात चंद्र आहे तो का नाही खाली पडत पृथ्वीवर? तो का पृथ्वीभोवती फिरतो? सूर्याभोवती फिरणारी पृथ्वी आणि बाकीचे असे ग्रह सूर्याभोवती फिरतात कशा करता? सूर्याचं गुरुत्वाकर्षण एवढं प्रचंड आहे, ते जाऊन सूर्यात का आदळत नाहीत? असा प्रश्न त्याच्या मनात पडला आणि म्हणून मग त्यानं गुरुत्वाकर्षण या शक्तीचा शोध लावला. मग गुरुत्वीय बलाचं त्यानं सूत्र मांडलं. दोन वस्तुमानाचे कण एकमेकांना आकर्षित करतात आणि त्याची आकर्षण शक्ती जेवढं वस्तुमान जास्त तेवढी जास्त असते आणि अंतर जेवढं कमी तेवढी जास्त असते. अंतराच्या वर्गाच्या प्रमाणात जास्त असते. अंतर दुप्पट झालं चौपट कमी होते, अंतर निम्म झालं चौपट होते, अंतर 1/3 झालं 9पट होते. अशी जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्याचा न्यूटननं शोध लावला म्हणू आपण, आणि त्याचं सूत्र मांडलं आणि त्या न्यूटनच्या सूत्रामुळे पुढच्या बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या. आपल्याला माहित आहे न्यूटनचे गतिविषयक 3 नियम पण माहित आहेत, आपण शाळेपासून शिकलोय. आणि गुरुत्वाकर्षणाचा अतिशय महत्वाचा नियम, या न्यूटनच्या नियमामुळे आपल्या सूर्यमालेतल्या सर्व ग्रहांच्या कक्षा ते कसे फिरतात, काय फिरतात, का फिरतात, या सगळ्याचं गणित उलगडलं. आणि म्हणून न्यूटनचा जो हा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे एका अर्थानं क्रांतिकारक नियम आहे. जगामध्ये आपल्याला पहिल्यांदा प्रश्न पडला होता की पृथ्वी केंद्रात आहे की सूर्य केंद्रात आहे? पृथ्वीभोवती सूर्य फिरतो का सूर्याभोवती पृथ्वी फिरते? यातला कोण स्थिर आहे कोण अस्थिर आहे? असे अनेक प्रश्न पडत असताना न्यूटननं क्रांती केली. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाकली. कोणीही स्थिर नाही आहे, सूर्यही स्थिर नाही, पृथ्वी स्थिर नाही. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतात. त्यांच्या कक्षांची गणित त्यानं मांडली, सगळ्यांचे वेग सांगितले, त्यांचा काळ कसा असेल ते सगळं सांगितलं. त्यामुळे न्यूटनच्या या सिद्धांतामध्ये खूप मोठं यश सामावलेलं आहे. आता हे जसं गुरुत्वीय बल आहे ना, तशी निसर्गामध्ये 4 मूलभूत बल आहेत. थोडक्यात मी त्यांच्याबद्दल बोलणार आहे, कारण गुरुत्वीय बलाबद्दल जर बोलायचं असेल तर मग बाकीची बलं कोण आहेत, त्यांचं सामर्थ्य काय हे आपल्याला माहित पाहिजे. 4 महत्वाची बल आहेत. एकाला म्हणतात स्ट्रॉंग फोर्स, दुसऱ्याला म्हणतात वीक फोर्स, तिसरा आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आणि चौथा आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. स्ट्रॉंग इंटरॅक्शन किंवा स्ट्रॉंग फोर्स जो आहे हा या सगळ्यात बलवान आहे. हा आपल्या अणूच्या केंद्रामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना घट्ट धरून ठेवतो. कारण प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज आहेत, एकमेकांपासून दूर जातात. न्यूट्रॉनला चार्जच नाहीये, मग या सगळ्यांना पकडायचं कसं? तो हा स्ट्रॉंग फोर्स. पण तो अतिशय कमी अंतरातच कार्यरत आहे. किती कमी अंतरात? 10⁻⁻15 मीटर. याच्यापेक्षा अंतर वाढलं तर त्याची शक्ती लगेच संपून जाते. बरं आहे ना, नाहीतर सगळं त्या अणूच्या केंद्रातच गेलं असतं. निसर्गाची जादू चांगली आहे. या फोर्सला जर मी 1 म्हणलं तर वीक फोर्स जो आहे तो 10⁻⁻6 आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे तो 1/137 एवढा आहे. वीक फोर्स तर त्याच्यापेक्षा कमी अंतरावर कार्यरत आहे, 10⁻18 मीटर्स.
इलेक्ट्रोमॅग्नेटिक मात्र अनंत अंतरापर्यंत काम करतो. पूर्वी इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक वेगळे होते, पण आपल्याला सगळ्यांना माहित आहे, आता फॅरेडेनं शोध लावला, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम दोन्ही एकमेकांमध्ये कन्व्हर्ट होतात. एखादा विद्युत प्रभार हलायला लागला की त्याच्यातून मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, मॅग्नेट हलायला लागला की त्यातून इलेक्ट्रिक करंट तयार होतो. आणि त्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक एकच आहे. चौथा जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशन, हा अतिशय वीक आहे. किती वीक आहे? स्ट्रॉंग फोर्सला मी जर एक म्हणलं तर हा त्याच्या 10⁻⁻39 पट लहान आहे. म्हणजे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या तर आणखीन लहान, त्याच्यापेक्षा आणखीन लहान आहे. 10⁻47 पट वगैरे. म्हणजे 1/10 वर 47 शून्य, 46 शून्य एवढा लहान आहे. इतका लहान, इतका लहान, इतका लहान फोर्स आहे. पण त्याचं वैशिष्ट्य आहे, तो अनंत अंतरापर्यंत कार्यरत राहतो. त्याचं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स जो आहे ते एकमेकांना कॅन्सल करतात. पहा तुम्ही, पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. मॅग्नेट मध्ये नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे. ग्रॅव्हिटेशन मध्ये प्लस वस्तुमान आणि मायनस वस्तुमान नाहीये. वस्तुमान सगळं एकमेकांना आकर्षितच करतं. म्हणजे प्रत्याकर्षण करणारा रिपल्सिव्ह ग्रॅव्हिटेशनल फोर्स अस्तित्वातच नाहीये. तुम्ही बाकीचे दोन फोर्स तर काय संपलेच, म्हणजे केंद्राच्या बाहेर गेलात की स्ट्रॉंग फोर्स आणि वीक फोर्स संपलेच. 10⁻15 10⁻18 मीटर इतक्या लहान अंतरावर ते संपले. आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स थांबवू शकतो. मी अशी जागा निर्माण करू शकतो की तिथे इलेक्ट्रिक फोर्स असणार नाही, तिथे मॅग्नेटिक फोर्स असणार नाही, करू शकतो. पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार नाही अशी जागा या विश्वामध्ये कुठेही निर्माण करता येत नाही. सर्वत्र आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तुम्ही त्याला थांबवूच शकत नाही. बर, बाकीचे फोर्सेस आहेत ना, ते कोणीतरी ऍटमॉस्फिअर मध्ये ऍब्सॉर्ब होतात. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍब्सॉर्ब पण होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा वस्तुमान वाढायला लागतं त्यावेळेला हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स मोठा व्हायला लागतो. आणि म्हणून ज्या वेळेला ढगांमधून कण एकत्र येऊन 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 तारा बनायला लागतो, त्यावेळेला हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इतका बलवान होतो की प्रचंड मोठं वस्तुमान तो त्याच्याकडे आकर्षित करून घेतो. आणि म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. आता मला थोडस या फोर्सच्या माहितीनंतर न्यूटनचे जे काही सिद्धांत आहेत त्यामध्ये काय कमतरता होत्या याबद्दल बोललं पाहिजे. कारण ते जर मी बोललो नाही तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल किंवा ग्रॅव्हिटेशनल वेव्ह बद्दल मला बोलताच येणार नाही. न्यूटनच्या सिद्धांतामध्ये अनेक कमतरता होत्या. तुम्ही सगळ्यांनी पहिला लॉ शिकलेला आहे, लॉ ऑफ इनर्शिया. प्रत्येक वस्तूला इनर्शिया आहे, तो तिच्या वस्तुमानामुळे असतो असं म्हटलंय. इनर्शिया म्हणजे जडत्व. म्हणजे जडत्व जड आहे, सहजासहजी हलत नाही. आता हे मला हलवायचं आहे, हलत नाही, मला बरंच मोठं बल लावावं लागेल. आणि हे जे जडत्व आहे, हे जडत्व हा गुणधर्म त्या वस्तूला असलेल्या वस्तुमानामुळे आहे असं न्यूटननं सांगितलं. जेवढं वस्तुमान जास्त तेवढं जडत्व जास्त. पण आताच्या घडीला असं सिद्ध झालेलं आहे की असं नाहीये. जडत्व हे त्या वस्तूच्या वस्तुमानाशी संबंधितच नाहीये, तर त्या वस्तूला असलेलं जडत्व हे विश्वामध्ये असलेल्या इतर सर्व वस्तुमानाशी संबंधित आहे. हे वस्तूच्या वस्तुमानाशी नाहीच आहे. जरा क्लिष्ट विषय, आपण त्याकडे नंतर येऊ. आता नुकताच हिग्स बोसॉनचा शोध मागच्या वर्षी लागला, आपण त्याबद्दल ऐकलं असेल. आपल्या सगळ्यांना असं वाटतं की वस्तुमान ही वस्तूची
अत्यंत मूलभूत अशी असा गुणधर्म आहे. वस्तू म्हणली की त्याला वस्तुमान आलंच पाहिजे. पण असं नाहीये. वस्तुमान म्हणजे काय आहे तर फार मजेशीर गोष्ट आहे. या विश्वामध्ये सगळीकडे हिग्स फील्ड नावाचं एक फील्ड भरलेलं आहे, एक क्षेत्र आहे. हिग्स बोसॉनचा शोध लागला ना, ते हिग्स फील्ड नावाचं एक क्षेत्र सगळीकडे पसरलेलं आहे. इथं आहे तिथं आहे, सगळीकडे आरपार पण जातं सगळ्यात. या हिग्स फील्डशी दुसऱ्या कोणत्याही क्षेत्राशी, मग विद्युत चुंबकीय क्षेत्र असेल, विद्युत क्षेत्र असेल, चुंबकीय क्षेत्र असेल, स्ट्रॉंग फील्ड असेल, या कुठल्याही दुसऱ्या क्षेत्राशी इंटरॅक्शन, आंतरक्रिया झाली की त्या आंतरक्रियेला होणाऱ्या विरोधातून वस्तुमान निर्माण होतं. त्या आंतरक्रियेला होणाऱ्या विरोधातून ऊर्जा निर्माण होते. त्या ऊर्जेचा एक क्वांटम, एक पॅकेज छोटस म्हणजे त्याचं वस्तुमान असतं. म्हणजे इलेक्ट्रॉनला वस्तुमान कशामुळे येतं तर इलेक्ट्रॉनवर असलेल्या ऋणभाराची त्या हिग्सच्या फील्ड बरोबर मारामारी होते, घर्षण होतं, प्रत्याकर्षण होतं आणि त्यातून इलेक्ट्रॉनला मास निर्माण होतो. जेवढं विरोध जास्त तेवढं मास जास्त. प्रोटॉनचा मास जास्त आहे कारण प्रोटॉन जास्त विरोध करतो. त्याहीकडे आपण आता नको जाऊया कारण तोही थोडासा नवीन भौतिकशास्त्रामधला सिद्धांत आहे. एक खूप विसंगत गोष्ट न्यूटनने त्याच्या तिसऱ्या नियमामध्ये सांगितली. आपण सगळ्यांना माहित आहे ऍक्शन आणि रिॲक्शन, प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते. आपण शाळेत शिकलो फॉर एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अपोजिट अँड इन्स्टंटेनियस रिॲक्शन. प्रत्येक ऍक्शनला तेवढीच बरोबर विरुद्ध दिशेने असणारी, त्याच क्षणी निर्माण होणारी रिॲक्शन आहे. आणि तुम्हाला कधीतरी शाळा कॉलेजमध्ये तुमच्या सरांनी शिकवलं असेल, बघा मी ऍक्शन करतो, मी इथं हात माझा मारतो, मला लगेच रिॲक्शन येते. असं नाहीये मी हात मारला 10 मिनिटांनी मला आ झालं, लगेच रिॲक्शन. आणि न्यूटनने सांगितलं की ऍक्शन आणि रिॲक्शन मध्ये काळच जात नाही. म्हणजे याचा अर्थ ऍक्शन आणि रिॲक्शन अनंत वेगाने जातात असा त्याचा अर्थ आहे. कारण इथे एक वस्तू आहे, इथे एक वस्तू आहे, ही वस्तू या वस्तूवर बल लावते, ही वस्तू याच्यावर बल लावते. या ऍक्शन रिॲक्शन फोर्सेस आहेत. या वस्तूनं या वस्तूवर लावलेलं बल, आता मी इथं वस्तू आणून ठेवली की त्या क्षणाला लागतं, म्हणजे हे बल अनंत वेगानं प्रसारित होतं. ही न्यूटनची अतिशय ग्रेव मिस्टेक होती, अतिशय भयंकर चूक होती. याकरता आईन्स्टाईनने एक थॉट एक्सपेरिमेंट सांगितलं बरं का. आईन्स्टाईन याकरता फार प्रसिद्ध होता. प्रत्यक्ष प्रयोगशाळेत जाऊन प्रयोग करण्यापेक्षा वैचारिक प्रयोग करायचा, त्याला थॉट एक्सपेरिमेंट म्हणतात. काय थॉट एक्सपेरिमेंट होता? त्यानं असं म्हणलं की आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते, गोल फिरते. समजा अचानक सूर्य गायब झाला, अफाट कल्पना, अचानक सूर्य गायब झाला तर काय होईल? ती गोल फिरणारी पृथ्वी आहे. न्यूटनच्या नियमाप्रमाणे पृथ्वीवरचं फोर्स बल संपलं, ती या क्षणाला सूर्य संपला तर अशीच्या अशी निघून जाईल, अवकाशात भरकटून जाईल. गोल फिरतीये, इथे असताना सूर्य संपला, अशी निघून जाईल, त्या क्षणाला निघून जाईल. आईन्स्टाईननं फार मजेशीर प्रश्न विचारला. ठीक आहे म्हणला, असं असं गृहीत धरू, त्या क्षणाला निघून जाईल. प्रकाशाचा वेग किती? सेकंदाला 3 लाख किलोमीटर. सूर्यापासून पृथ्वीवर जर प्रकाश येत असेल तर त्याला वेळ किती लागतो? 8 मिनिटं. साधारण 15 कोटी किलोमीटरच्या आसपास अंतर आहे. आता समजा असं गृहीत धरा की संध्याकाळी 6 वाजता सूर्य गायब झालाय. 5:59 सूर्यापासून निघालेला किरण पृथ्वीवर येणार की नाही? येणार. 5:52 निघालेला सूर्यापासून निघालेला प्रकाश किरण सुद्धा पृथ्वीवर येणार. म्हणजे मी एक ऑब्झर्व्हर ठेवला इथे, तो इथे प्रकाश येतोय का नाही पाहतोय, कारण पृथ्वी सुद्धा निघून गेलेली आहे. न्यूटनच्या नियमाप्रमाणे, न्यूटनच्या म्हणण्याप्रमाणे इथं पृथ्वीच नाहीये. म्हणून मी एक ऑब्झर्व्हर ठेवला, इथं प्रकाश येतो का नाही पाहिला. त्या ऑब्झर्व्हरला असं दिसतं की सूर्य निघून गेलाय पण 8 मिनिटं त्याचा प्रकाश येतोय आणि त्याचा प्रभाव मात्र संपून गेलाय. असं कधी शक्य आहे का?
त्याचा प्रभाव संपून गेलाय आणि त्याच्यापासून प्रकाश मात्र येत राहतोय, असं होणं शक्य नाही. म्हणजे याचा अर्थ सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये जे फोर्स ऍक्ट होतो, जे बल कार्य करतं, ते बल सुद्धा सूर्यापासून पृथ्वीपर्यंत पोहोचायला तेवढाच वेळ लागतो, 8 मिनिट एवढा. आणि म्हणून सूर्य जर 6 वाजता गायब झाला तर पृथ्वी 6 वाजून 8 मिनिटांनी भरकटून जाईल. तोपर्यंत सूर्य जरी नसला तरी ती तिथे फिरत असणार आहे. याला म्हणतात थॉट एक्सपेरिमेंट. या थॉट एक्सपेरिमेंटनं काय सिद्ध केलं की न्यूटनच्या तिसऱ्या नियमामधली एक चूक दाखवली की ऍक्शन रिॲक्शन इन्स्टंटेनियस त्याच क्षणी घडणाऱ्या नसतात. न्यूटनच्या नियमानं मी जसं म्हणलं की खूप चांगलं काम केलं. लगेच न्यूटनला आपण वाळीत नको टाकायला. सगळ्या ग्रहांच्या कक्षा सांगितल्या. या ग्रहांच्या कक्षा सांगताना शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की युरेनस हा जो ग्रह आहे त्याची कक्षा गणिताप्रमाणे राहत नाहीये, काहीतरी बदलतीये. गणित एक सांगते आणि कक्षा तिसरीच आहे. गणित सांगते की युरेनस असा फिरला पाहिजे, प्रत्यक्षात युरेनस असा फिरतोय, वेगवेगळाच आहे. मग लोकांनी त्यावर विचार करायला सुरुवात केला की याचा अर्थ युरेनसवर आपण गृहीत धरतोय त्याच्यापेक्षा आणखीन काहीतरी वेगळं बल कार्य करत असलं पाहिजे. आपलं कॅल्क्युलेशन कुठे चुकतंय तर मास मध्ये चुकतंय, वस्तुमानात चुकतंय. याचा अर्थ युरेनसच्या जवळ दुसरं कुठलं तरी वस्तुमान असलं पाहिजे, दुसरा कुठला तरी ग्रह असला पाहिजे, दुसरं कुठला तरी असं काहीतरी त्या अवकाशामध्ये असलं पाहिजे की जे युरेनसला बदलवतंय. आणि मग लोकांनी गणित केली, सांगितलं की अमुक एवढ्या वस्तुमानाचा एक ग्रह अमुक ठिकाणी युरेनस पासून एवढ्या अंतरावर असला पाहिजे. लोकांनी टेलिस्कोप लावल्या आणि सापडला ग्रह. नेपच्यून नावाचा ग्रह असा सापडला युरेनसची कक्षा दुरुस्त करताना. म्हणजे न्यूटनच्या या सिद्धांतांमध्ये एवढी ताकद आहे की जो ग्रह आपल्याला माहित नव्हता तो सुद्धा माहित झाला. त्यानं भाकीत केलं की इथे ग्रह सापडेल, एवढ्या वस्तुमानाचा सापडेल, एवढ्या वेगाने जाणारा सापडेल, सापडला. पण याच न्यूटनच्या सिद्धांताला बुधाच्या कक्षेचं गणित काही सुटलं नाही. बुध हा तसा सूर्याच्या खूप जवळचा ग्रह आहे आणि बुध ग्रह फिरताना त्याची एक वेगळी गोष्ट आहे. तो असा सूर्याच्या भोवती फिरतो, मग त्याची कक्षा थोडी उचलली जाते, असा फिरतो, मग कक्षा आणखीन थोडी उचलली जाते, असा फिरतो. अशी त्याची कक्षा सूर्याभोवती सुद्धा फिरते. आणि हे जे संपूर्ण सूर्याभोवती असं फिरताना पुन्हा असं फिरणे, त्याला प्रिसिशन म्हणतात, ते 24,000 वर्षात एक पूर्ण होतं. बुध फिरतोच, बुधाची कक्षा अशी फिरतेच, पण ती कक्षा हळूहळू अशी 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 वळत जाते आणि पुन्हा मूळ ठिकाणी यायला त्याला 24,000 वर्ष लागतात. एक्झॅक्टली सांगायचं झालं तर 24,143 वर्ष लागतात. आणि न्यूटनच्या गणिताप्रमाणे 24,323 यायला लागली. अनेक गणित केली, काहीच सुटेना. मग शास्त्रज्ञ म्हणले, शास्त्रज्ञ पण फार काही काही वेळेला इलॉजिकल बोलतात बरं का. एक शास्त्रज्ञ म्हणलं काय ना, ते आपल्या फॉर्म्युलामध्ये G(m1m2) भागिले r² आहे ना, तर ते r² नसणार आहे, r⁻².00123 असणार आहे. चला लगेच लिहिलं, गणित झालं तयार. पण मग ते केल्यावर बाकीच्या ग्रहांच्या कक्षा बदलतात ना. म्हणजे न्यूटनच्या सिद्धांतांना बुधाची कक्षा काही सांगता येईना. पण एक लक्षात घ्या, वैज्ञानिक काय लेवलच्या अॅक्युरसीवर, अचूकतेवर काम करतात. 8,500 वर्षात 1 डिग्रीचा फरक पडतो. मी प्रयोगशाळेमध्ये अनेकांना प्रयोग शिकवताना म्हणतो की तुझी अॅक्युरसी किती आहे रे? 90% सर. चांगली आहे की, कशाला परत करायला सांगता? मुलं माझ्याशी भांडतात. सर राहू दे, आता मी प्रयोग राहू दे, माझे 95% अॅक्युरसी आहे. 8,500 वर्षात 1 डिग्रीचा फरक पडला तरी शास्त्रज्ञांनी म्हणलं की नाही, हा फरक महत्वाचा आहे, हा शोधून काढला पाहिजे. आणि शास्त्रज्ञ त्याच्या मागे लागले, म्हणून आईन्स्टाईनच्या स्पेशल आणि जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा जन्म झाला. जर शास्त्रज्ञांनी सोडून दिलं असतं ना, जाऊ दे ना, 8,500 वर्षात 1 डिग्री काय करायचं एवढं, मग तू काय बुध आहे, आपल्याला काहीच संबंध नाही त्याचा,
आपला उन्हाळा पावसाळा त्याच्यावर अवलंबून नाही. तसं नाही केलं शास्त्रज्ञांनी. सांगण्याचा उद्देश आहे की आपण विज्ञानाचे विद्यार्थी आहोत सगळे, आपण या अचूकतेचा आग्रह नेहमी धरला पाहिजे. आता हे सगळं होत असताना न्यूटनचे अनेक गोष्टी हळूहळू कळायला लागल्या की काहीतरी चुकतंय चुकतंय चुकतंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे न्यूटन असं म्हणलं की इथे एक पदार्थ ठेवलाय, इथे एक पदार्थ ठेवलाय आणि ते दोघं एकमेकांना अट्रॅक्ट करतात. कसे करतात तो? आता मला हे घड्याळ उचलायचंय, त्याला हात न लावता स्पर्श न करता मी उचलू शकतो का? नाही. कुठल्याही वस्तूवर जर मला फोर्स लावायचा असेल, बल लावायचं असेल तर त्याला स्पर्श केला पाहिजे. मग तुम्ही डायरेक्टली करा किंवा इनडायरेक्टली करा, काठीनं हलवा, वारा सोडा त्याच्यावर, काही करा, पण त्याला स्पर्श नाही करता तुम्ही त्याला हलवूच शकत नाही. पण न्यूटन मात्र काय म्हणतो की इथे एक पदार्थ आहे, इथे एक पदार्थ आहे, व्हॅक्युम मध्ये आहे, एकमेकांवर फोर्स लावतात. पुन्हा शास्त्रज्ञ बऱ्याच वेळेला इलॉजिकल बोलतात. तो म्हणला आपण याला ऍक्शन ऍट अ डिस्टन्स फेनॉमिनन म्हणूया. म्हणजे काय? ह्या गुरुत्वीय बलाकडे एक मोठी ताकद आहे, ते दूरवर पण ऍक्शन घेऊ शकतं. पण हे असं सगळं बलांच्या बद्दल नाही सांगतायत. ही थिअरी नाही टिकत. मग लोकांनी आणखीन एक नवीन थिअरी काढली की प्रत्येक वस्तू ना त्याच्या भोवती एक प्रभाव क्षेत्र निर्माण करते आणि ही दोन प्रभाव क्षेत्र एकमेकांशी म्हणजे फील्ड्स, ग्रॅव्हिटेशनल फील्ड एकमेकांशी इंटरॅक्ट होतात. त्यांनी इलेक्ट्रिसिटी मध्ये दाखवलं पॉझिटिव्ह चार्ज आहे ना स्वतःभोवती इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो, दुसरा पॉझिटिव्ह चार्ज स्वतःभोवती इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो. ही दोन इलेक्ट्रिक फील्ड एकमेकांवर फोर्स लावतात आणि म्हणून चार्जवर फोर्स लागतो. ही काहीतरी एक कल्पना, पण ही कल्पना सुद्धा टिकत नाही. कारण हे फील्ड म्हणजे काय आहे, कुठून निर्माण झालं, त्याचे प्रॉपर्टीज काय, त्याचे गुणधर्म काय, अनेक विसंगती उत्तरांमध्ये यायला लागल्या. आणि आज मी तिला आपल्याला जी कळलेली गोष्ट अशी आहे की हे सगळे जी बल आहेत ही त्या त्या बलांचा एक कण आहे, वाहक कण आहे, त्या कणांच्या माध्यमातून वाहिली जातात. म्हणजे एक इलेक्ट्रिक चार्ज आणि दुसरा इलेक्ट्रिक चार्ज किंवा एक मॅग्नेट आणि दुसरा मॅग्नेट एकमेकांवर बल लावतात. ते कशावर लावतात? तर ते फोटॉन नावाचा एक कण आहे, तो एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात आणि त्या फोटॉन नावाच्या कणाच्या देवाणघेवाणीतून हे बल लागतं. चला आता आपल्याला मान्य झालं, कारण बल लावायचं असेल ना तर स्पर्श पाहिजे, तो फोटॉन करतो स्पर्श, इथून इकडे जातो आणि ढकलतो. स्ट्रॉंग फोर्स आहे न्यूक्लियस मध्ये, तर तो ग्लुऑन नावाचा एक कण असतो. तो कण प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मध्ये बलाची देवाणघेवाण करतो. वीक फोर्स आहे डब्ल्यू आणि झेड बोसॉन नावाचे दोन पदार्थ आहेत. आपल्या बोस वरनं शास्त्रज्ञांवरनं त्यांचं नाव पडलेलं आहे. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. जगातल्या अनेक मूलभूत कणांना बोसॉन हे नाव आहे, आपल्या भारतीय शास्त्रज्ञाचं नाव आहे. तर डब्ल्यू आणि झेड बोसॉन एकमेकांमध्ये देवाणघेवाण होते आणि ते फोर्स, ते बल प्रयुक्त होतं, लागतं. ग्रॅव्हिटेशन मध्ये काय होतं अजून सापडलेला नाहीये, पण सिद्धांत असा आहे की ग्रॅव्हिटॉन नावाचा एक कण आहे, शून्य मास असलेला, शून्य वस्तुमान असलेला कण आहे. कारण हे ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे ना अनंत अंतरापर्यंत तसंच पुढे जात राहतं. म्हणून शून्य वस्तुमान आणि दोन स्पिन असलेला एक ग्रॅव्हिटॉन नावाचा कण आहे. तो कण त्याची देवाणघेवाण होते आणि मग एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते. अजून ते बल जे मी म्हणतोय ना सारखं फोर्स फोर्स ते नाहीच आहे, ते आपण नंतर बघणार आहे. फोर्स नाहीच आहे, काहीतरी वेगळंच आहे. आईन्स्टाईनने सांगितले ते. ग्रॅव्हिटॉन जो शोधून काढेल ना तुमच्यात आमच्यातला, त्याला नोबेल प्राइज नक्की आहे बरं का, लक्षात ठेवायचं. आपल्याला नोबेल प्राइज पाहिजे असेल तर ग्रॅव्हिटॉन शोधायचं, मनात ठेवायचं. आता हे सगळं होत असताना आणखीन काही काही गोष्टी घडत होत्या ज्याचं स्पष्टीकरण न्यूटनला देताच येत नव्हतं. एक म्युऑन नावाचे कण आहे, बाहेरच्या अवकाशातून आपल्याकडे येतात. त्यांचं आयुष्य किती असतं? 1 दशलक्षांश सेकंद एवढं आयुष्य असतं.
1 दशलक्षांश सेकंद त्याच्यात मरतात ते. आता शास्त्रज्ञांनी काय केलं, पृथ्वीपासून काही अंतरावर म्युऑन पार्टिकल किती आहेत बघितले आणि मग पृथ्वीवर किती आहेत बघितले. खरं म्हणजे असायलाच नाही पाहिजे. 10⁻⁻6 सेकंद म्हणजे 1 सेकंदाच्या आत ते मरून जाणार आहेत. ते येऊच शकत नाहीत पृथ्वीवर. पण तिथे लांबवर जेवढे आहेत ना तेवढेच इथे आहेत. हे काय आश्चर्य आहे. ते कसे काय मेले नाहीत. एवढं कमी आयुष्य असून ते आले कसे पृथ्वीवर. त्यांना कोणी आणलं इथं. न्यूटनच्या सिद्धांतांना याचं काही उत्तर सांगता येत नाही. न्यूटनच्या सिद्धांतांना आणखीन काही गोष्टींची उत्तरं सांगता येत नाहीत. एक साधा प्रयोग केलाय. इथे एक घड्याळ ठेवायचं आणि खूप लांबवर नेऊन, उंचावर, पृथ्वीपासून खूप दूरवर नेऊन एक घड्याळ ठेवायचं. दोन्ही घड्याळांची वेळ सांगणे हे वेगळं आहे. यातला 1 सेकंद आणि त्यातला 1 सेकंद समान नाही आहे. यातला 1 सेकंद हा जास्त काळाचा आहे, त्यातला 1 सेकंद कमी काळाचा आहे. मग आणखीन प्रयोग केले गेले. अत्यंत कमी गुरुत्वीय बल जिथं आहे तिथे एक घड्याळ ठेवायचं आणि अतिशय प्रबल गुरुत्वीय बल जिथं आहे तिथे एक घड्याळ ठेवायचं. जिथं खूप प्रबळ गुरुत्वीय बल आहे तिथं घड्याळ सावकाश चालतं आणि जिथं खूप कमी गुरुत्वीय बळ आहे तिथं घड्याळ फास्ट चालतं. म्हणजे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, न्यूटननं असं मानलं होतं की काळ हा निरपेक्ष आहे, असा सतत वाहणारा प्रवाह आहे. मग यांनी मोजू दे, त्यांनी मोजू दे, सूर्यावर मोजू दे, दुसऱ्या आकाशगंगेत मोजू दे, कुठेही मोजू दे, काळ सेम आहे. समजा मी इथे आता एक वस्तू फेकली, थोड्या वेळाने एक फेकली आणि आपल्याला असं लक्षात आलं की या 2 फेकण्यामध्ये 2 सेकंदाचा अंतर आहे. तुम्ही कुठनंही पहा ते 2च सेकंदाचा असेल असं न्यूटननं म्हणलं. पण इथंच सिद्ध होत आहे की काळ सापेक्ष आहे. गुरुत्वीय बल बदललं की काळ बदलतोय. आणखीन एक प्रयोग केला. एक प्रयोग असा केला की आता हा पहिला थॉट एक्सपेरिमेंट आहे खरं तर, की एक माणूस एका प्लॅटफॉर्मवर स्थिर ठेवायचा आणि एक दुसरा माणूस रेल्वेत बसवायचा आणि प्रचंड वेगाने रेल्वे सोडून द्यायची. दोघांची घड्याळ लावून ठेवायची 4 वाजता बरोबर आणि 1 तासानं पुन्हा दोघांची घड्याळ पाहायची. रेल्वेतलं घड्याळ स्लो झालेलं असतं, प्लॅटफॉर्मवरच्या माणसाचं घड्याळ फास्ट असतं. न्यूटनला सांगता येईना. याच्या पलीकडे आणखीन काही गमती जमती व्हायला लागल्या. असाच थॉट एक्सपेरिमेंट आणि हा केला गेलाय. थॉट नाही, प्रत्यक्ष केला गेलाय. मी त्यात वेळ नाही घालत कारण माझी वेळ संपत यायला लागली. थोड्या वेळानं तुम्ही जांभया द्यायला लागाल, त्यामुळे मी तोच प्रयोग नाही सांगत. त्याला बायकेल्सन मोर्ले प्रयोग म्हणतात. पण या प्रयोगामध्ये असं लक्षात आलं की समजा एका रेल्वेमध्ये एक माणूस बसला आणि त्याला 2 बिंदूतलं अंतर मोज म्हणून सांगितलं आणि दुसरा मनुष्य बाहेर आहे, तो 2 बिंदूंमधलं अंतर मोजतोय. काय नाही, त्यांना एक वस्तू दिली आपण आणि त्या वस्तूची लांबी मोज म्हणून सांगितलंय. रेल्वे प्रचंड वेगानं चालली आहे. असं लक्षात येतं की रेल्वेतल्या माणसानं मोजलेली लांबी लहान आहे, त्याच वस्तूची बाहेरच्या माणसानं मोजलेली लांबी जास्त आहे. म्हणजे असं लक्षात यायला लागलं की काहीतरी मोजमापांमध्येच गडबड आहे. न्यूटनचे नियमच चुकतायत. वस्तूचा वेग बदलल्यावर काळ बदलायचं काय कारण आहे. नुसतं काळ नाही बदलत आहे, डायमेन्शन्स बदलत आहेत. म्हणजे स्पेसच बदलतीये, अंतराळच बदलत आहे. काळही बदलतोय, अंतराळही बदलतंय. आणि मग लोकांना असं वाटायला लागलं की काळ आणि अंतराळ हे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. आपल्याला 3 मिती माहित आहेत, 3 डायमेन्शन, लांबी, रुंदी, उंची या खोलीला आहेत. पण आणखीन 4थं डायमेन्शन आपण ऍड केलं या टाइम नावाचं. याचं कारण आहे की हे दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. साधं उदाहरण आहे,
आता मी फार टेक्निकल मध्ये जात नाही, तरी पण उदाहरण सांगतो की एखादी वेव्ह ज्या वेळेला जाते त्यावेळेला काय होतं, पार्टिकल हलत असतात. इथून तिथे वेव्ह गेली, सगळे विज्ञानाचे विद्यार्थी आहेत, लोक आहेत, ते म्हणतील की ट्रान्सवर्स किंवा लॉन्जिट्युडिनल वेव्ह असते, पार्टिकल वर खाली होतात किंवा असे असे होतात. आता पार्टिकल वर खाली किंवा असे असे होतात म्हणजे मुळात ते इथे येतात, असे जातात, असे जातात, असे जातात. याला म्हणतात पिरियॉडिक इन स्पेस. प्रत्यक्ष थोड्या थोड्या प्रत्येक वेळानं बघा तुम्ही, तो पार्टिकल इथे येईल, परत थोड्या वेळाने इथे येईल, परत थोड्या वेळाने इथे येईल, म्हणजे तो काय पिरियॉडिक इन स्पेस आहे. पिरियॉडिक इन टाइम पण आहे, कारण थोड्या थोड्या वेळानं प्रत्येक तेवढ्याच काळानं तो तिथे येतोय. जर असं झालं नाही तर ऊर्जा पुढे जाणार नाही. म्हणजे ऊर्जेचं वहन व्हायचं असेल तर तुम्हाला या पार्टिकलची ऑसिलेशन्स जी आहेत, त्यांची जी आंदोलनं आहेत, ही स्पेस आणि टाइम या दोन्ही मध्ये कनेक्टेड पाहिजेत. तुम्ही टाइम काढून घ्या, ऊर्जा पुढे जाणार नाही. तुम्ही स्पेस काढून घ्या, ऊर्जा जाणार नाही. म्हणजे ऊर्जेच्या वहनासाठी तुम्हाला स्पेस आणि टाइम दोन्ही पाहिजेत. आपल्याला लक्षात यायला लागलं की स्पेस टाइम कनेक्टेड आहेत, एवढंच नाही तर एकमेकांवर परिणाम पण करतात. स्पेसचा परिणाम टाइमवर होतो, टाइमचा परिणाम स्पेसवर होतो, ग्रॅव्हिटीचा परिणाम टाइमवर होतो. आणि म्हणून आईन्स्टाईननं त्याचं पुढचे सिद्धांत मांडायला सुरुवात केली, ज्यामध्ये त्याची स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आपल्याला माहित आहे. त्यात सूत्र आहेत की लेंथ आणि टाइम यांचं काय रिलेशन आहे, वेग आणि लांबी पदार्थाची याचं काय रिलेशन आहे, याचं काय नातं आहे, वस्तुमान आणि वेग याचं काय नातं आहे, वेग बदलला की वस्तुमान बदलतं. आता तुम्ही आपण सगळे आपल्या दृष्टीने स्थिर आहोत, पण दुसऱ्या कोणाच्या दृष्टीने आपण हलतो आहोत. चंद्रावरच्या माणसाच्या दृष्टीने आपण स्थिर नाही आहे. आणि प्रत्येक वस्तूला तिच्या वेगामुळं एक वेगळं वस्तुमान प्राप्त होतं. वेग बदलला की ते बदलतं. तुम्ही जर प्रकाशाच्या वेगाने आपण जायला लागलो तर आपलं वस्तुमान अनंत होतं, इन्फिनिटी होतं. आपण प्रकाशाच्या वेगाने जायला लागलो तर आपला काळ आकुंचन पावतो, शून्यच होतो. म्हणजे मी जर आज प्रकाशाच्या वेगाने जायला निघालो आणि 10 वर्षानं थांबलो तर माझं वय आत्ता जेवढं होतं तेवढं असतं. अशा आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी आईन्स्टाईनने त्याच्या स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मध्ये मांडल्या. स्पेशल थिअरीच्या बरोबर त्याने नंतर पुढे जाऊन जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी पण मांडली. त्या दोन्हीत छोटासा फरक आहे. छोटा नाही, खरं मोठा आहे, पण आपण छोटा म्हणू. स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मध्ये त्याने एका विशिष्ट वेगाने जाणाऱ्या वस्तूंचाच अभ्यास केला. म्हणजे त्यानं वेग स्थिर आहे असं मानलं. म्हणजे त्वरणित गतीचा विचार नाही त्यानं केला. ते जी सगळी सूत्र आहेत, L = L0 √(1 - v²/c²), त्यात v जो आहे तो स्थिर आहे. मी गणिताकडे जाणार नाही असं ठरवलंय, त्यामुळे आता सूत्र कुठलंही बोलणार नाही. पण जर वेग बदलत गेला तर काय, जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे. या जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीनं जे प्रॉब्लेम आतापर्यंत मी तुम्हाला सांगितले, स्पेशल थिअरी आणि जनरल थिअरी, हे सगळे सोडवले. उदाहरणार्थ म्युऑनचा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे, त्याचं आयुष्यमान 10⁻⁻⁶ सेकंद, 1 दशलक्षांश सेकंद एवढं आयुष्यमान आहे. पण तो लांब अंतरापासून पृथ्वीवर येतो, सेकंद काय तास सुद्धा लागत असतील त्याला. कसं काय? आईन्स्टाईनने सांगितलं की आपण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतो की हा जो म्युऑन आहे याचा वेग जवळ प्रकाशाच्या वेगा एवढा आहे. आता तो जर जवळ प्रकाशाच्या वेगा एवढा असेल तर दोन गोष्टी होतात. एक म्हणजे तो जो अंतर गाठतो ना ते अगदीच लहान होतं. आपल्या दृष्टीने ते अंतर 10 किलोमीटर असेल, त्याच्या दृष्टीने ते 10 मिलीमीटर पण नाही. आणि त्याच्या दृष्टीनं काळ हा अतिशय संकुचित झालेला आहे. म्हणजे 10⁻⁻⁶ काय, 10⁻11 सेकंदातच तो पुढे आलेला असतो त्याच्या दृष्टीनं.
आपल्या दृष्टीनं 10 सेकंद 10 तास पण झालेले असतात, त्याच्या दृष्टीनं 10⁻11 सेकंद पण झालेले नसतात, कारण त्याचा वेग हा प्रकाशाच्या वेगा एवढा आहे. त्यामुळे म्युऑनचा वेग बदलल्यामुळं त्याच्या दृष्टीनं काळही आकुंचन पावतो, अंतरही आकुंचन पावतो, त्यामुळे तो कुठूनही कुठे येतो. न्यूटनला हे कळलंच नाही, कारण त्याने अश्युम केलं नव्हतं, समजून घेतलं नव्हतं. म्युऑनचा प्रश्न निकालात निघाला. आणखी एक फार छान प्रश्न उद्भवलेला होता. तो असा होता की प्रकाश आपण म्हणतो की कणांनी पण बनलेला आहे, फोटॉन आहेत, आणि जर असा प्रकाश अतिशय खूप वस्तुमान असलेल्या एखाद्या पदार्थाजवळून गेला तर तो वाकला पाहिजे. सरळ रेषेत जाणारा प्रकाश आहे, आणि इथे जर मी काहीतरी खूप जबरदस्त वस्तुमान असलेली वस्तू ठेवली तर तो असा वाकला पाहिजे, कारण एक कण दुसऱ्या कणाला आकर्षित करणार. पण हे पाहणार कसं? एवढं मोठं वस्तुमान आणणार कुठून? फोटॉनला आकर्षित करायचं आहे, फोटॉनचं मास मुळात जवळजवळ 0, त्याला खेचायचं असेल तर दुसरा प्राणी खूप जास्त वजनाचा पाहिजे. मग कोण? सूर्य. सूर्याचं वस्तुमान प्रचंड आहे. मग काय करायचं? एक तारा बघायचा, त्याच्यापासून येणारा प्रकाश असा सरळ येतो, जर त्या रेषेत कुठेतरी सूर्य आला तर तो प्रकाश असा येईल आणि नंतर असा वाकेल. म्हणजे मी ही रेषा मागे काढली तर मला तारा तिथं दिसेल, इथला तारा तिथं दिसेल, नक्कीच दिसायला पाहिजे. न्यूटनचाही नियम सांगतो दिसायला पाहिजे, आइन्स्टाईनचाही नियम सांगतो दिसायला पाहिजे. दोन गोष्टी आहेत. हे पाहायचं कसं? कारण ताऱ्यापासून येणारा प्रकाश सूर्याच्या उपस्थितीत पाहायचा शक्यच नाही. आपल्याला दिवसा तारे दिसतात का? परीक्षेला बसल्यावर फक्त दिसतात. मग मग ठरलं की ग्रहणात प्रयोग करायचा, सूर्यग्रहणाला प्रयोग करायचा. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, तसं हा प्रयोग करायचा ठरला. पहिल्यांदा कोण तयारच होईना. काय तो आइन्स्टाईन काहीतरी वेड्यासारखा सांगतो, काय नाही आम्हाला नाही करायचा प्रयोग. शेवटी आइन्स्टाईननं पैसे चारून म्हणजे पार्ट्या बिरट्या देऊन काही शास्त्रज्ञ तयार केले, करायचं बरं का प्रयोग म्हणून. ठरलं. सूर्यग्रहणा दिवशी ढग आले, पाऊस पडला, गेलं. परवा बुधाच्या अधिक्रमणाच्या वेळेला असंच झालं होतं, ढग आले, दिसलं नाही. पुढचं ग्रहण 3 वर्षांनी होतं, महायुद्ध लागलं. महायुद्ध लागलं. ज्या शास्त्रज्ञाला पैसे चारून तयार केलं होतं तो गेला बोटीत बसून. तो जर्मनीचा होता, ग्रहण रशियात बघायचं होतं. हे काहीतरी उपकरण वगैरे घेऊन आलेलं कोणतरी शत्रूचा हेर आहे वाटून त्याला अटक केली, सोडून गेलं ते ग्रहण सोडून गेलं. विघ्न बघा. तिसरं ग्रहण अजून 3 वर्षांनी. आइन्स्टाईन खचला नाही, करायचं म्हणजे करायचं. कुठे करायचं? इंग्लंडमध्ये. जर्मनांचं इंग्लंडांचं भांडण. न्यूटन इंग्लंडवाला, आइन्स्टाईन जर्मनीवाला. आपल्याकडे कसं असतं ना बेळगावचा सीमा प्रश्न, तसं तिथं पण तयार होईनात लोक. पण शेवटी आइन्स्टाईनचा एक शास्त्रज्ञ होता एडिंग्टन नावाचा, इंग्लंड मधला मित्र. त्यानं आयडिया केली. त्यानं इंग्लंडच्या पंतप्रधानाला सांगितलं, हे बघा हा प्रयोग आपल्याकडे करूया. खात्रीशीर रित्या सांगतो न्यूटनचीच कॅल्क्युलेशन जास्त बरोबर येणार आहेत, आणि ती बरोबर आली की आपल्या देशाची मान उंचावणार आहे, आइन्स्टाईनची मान खाली जाणार आहे. आपण हा प्रयोग करायचा. वाह, राजकीय नेते खुश. प्रयोग करायचा ठरला. प्रयोग झाला आणि प्रयोगाचे निष्कर्ष जाहीर करण्याचं काम त्या बिचाऱ्या एडिंग्टन कडच. आता इंग्रज सरकारला वाटलं कशी मजा आता आइन्स्टाईनची. कुठलं काय, आइन्स्टाईनची कॅल्क्युलेशन 100% बरोबर होती, न्यूटनची 50% सोना होती. आइन्स्टाईन जिंकला. आइन्स्टाईन जिंकला नाही, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी जिंकली. न्यूटनचा सिद्धांत पुन्हा एकदा त्याच्या मर्यादा सिद्ध झाल्या. मी सारखं असं म्हणतोय, मला न्यूटनला खाली दाखवायचं नाही बरं का, न्यूटनचे सिद्धांत ग्रेट आहेत, पण त्याच्या मर्यादा दिसल्या आणि आइन्स्टाईनच्या सिद्धांताची व्यापकता दिसली. आता या सगळ्यामध्ये आइन्स्टाईनने एक फार महत्वाचा सिद्धांत मांडला.
आणि तो सिद्धांत असा आहे की स्पेस आणि टाइम हे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. मगाशी मी म्हणलं तसं एकमेकांपासून तुम्ही वेगळेच करू शकत नाही. एवढंच नाही तर स्पेस टाइम मिळून एक असा वक्र पृष्ठभाग तयार झालेला आहे. आता वक्र पृष्ठभाग म्हणलं की फार गमती जमती होतात. आपण आता त्या एक दोन व्हिडिओ क्लिप्स पण पाहणार आहोत. कारण आईन्स्टाईनने काय म्हणलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं काहीही नसतं, ग्रॅव्हिटेशनल फील्ड असं काहीही नसतं. मग काय असतं बाबा? हे पण नाही ते पण नाही, आहे काय? त्यानं असं सांगितलं की स्पेस टाइमचं मिळून एक असं जाळं तयार झालेलं आहे, त्याला कॉन्टिनम म्हणतात. आता तुम्ही असं एखादं कापड घ्या, त्या कापडात एक वजनदार चेंडू टाका, ताणलेलं कापड आहे त्यात चेंडू टाका, काय होईल? तिथं खड्डा पडेल जिथं चेंडू टाकलाय तिथं. कापड प्लेन असताना तुम्ही एखादी वस्तू त्यावर ठेवलेली आहे, गोटी ठेवली आहे, स्थिर राहील तिथंच. आता त्याला वस्तुमान दुसरं ठेवल्यामुळे खड्डा पडला की ती गोटी त्या खड्ड्याच्या दिशेने जायला लागेल. हे गुरुत्वाकर्षण आहे. ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन म्हणजे हे आहे. स्पेस टाइमचं जे कॉन्टिनम आहे, जे जाळं आहे, त्या जाळ्यामध्ये दुसरं काहीतरी वस्तुमान आल्यामुळे विकृती निर्माण होते, डिफॉर्मेशन म्हणून त्याला. विकृती म्हणजे आपल्या भाषेतली विकृती नाही, डिफॉर्मेशन. त्याचा आकार बदलतो आणि त्या बदललेल्या आकारामुळं, त्या विकृतीमुळं दुसऱ्या वस्तू त्याच्याकडे खेचल्या जायला लागतात. आता दुसरी जड वस्तू मी इकडे टाकली तर इकडे खड्डा मोठा होईल, इकडची वस्तू इकडे यायला लागेल. आपलं स्पेस टाइम हे असं जाळं विथ खड्डे 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 खड्डे. आणि या स्पेस टाइम मधल्या या कर्वेचर मुळे वस्तू एकमेकांकडे खेचल्या जातात. याला ग्रॅव्हिटेशन असं म्हणतात, असं न्यूटनने सांगितलं. आता हा सगळा प्रवास आहे ना, हे इकडे जाणार, हे इकडे जाणार, हे इकडे जाणार, हे कसं सिद्ध करायचं, हे दाखवायचं कसं? तर त्याच्याकरता रेषा आखल्या पाहिजेत, कोन दाखवले पाहिजेत. कुणाचा कोन जास्त तो जास्त पळणार, याला भूमिती आली. आपण जी आता कागदावर भूमिती काढतो याला युक्लिडियन भूमिती म्हणतात. दुसरी आहे ती नॉन युक्लिडियन. ती कुठे काढतो? आता खरं तर पृथ्वीवर मी कुठली रेषा काढली तर ती सरळ रास्ते का? नाही, कारण पृथ्वीचा पृष्ठभाग हा वक्र आहे. आपल्याला दिसताना सरळ दिसते. सरळ रेषेच्या दोन व्याख्या आहेत, दोन बिंदू मधलं कमीत कमी अंतर आणि दिशा बदलली नाही पाहिजे एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे जाताना. असं झालं तर त्याला सरळ रेषा असं म्हणतात. म्हणजे काय? सरळ रेषा हा असा एक वक्र आहे की जो दोन बिंदूंमधलं कमीत कमी अंतर जोडतो आणि ज्यावरनं प्रवास करताना दिशा बदलत नाही. अशा कर्वेचरला, अशा वक्राला सरळ रेषा म्हणतात. आपली भूमिती सांगते की एका रेषेला दुसऱ्या बाह्य बिंदूतून एक आणि एकच समांतर रेषा काढता येते. दहावीत कोण असतील ते लगेच म्हणतील हे एक आणि एकच प्रकरण आम्हाला माहित आहे, बरोबर ना? आधी एक जाते म्हणून सिद्ध करायचं आणि मग एकच जाते म्हणून सिद्ध करायचं. ही नॉन युक्लिडियन जिओमेट्री आहे, ती फार विचित्र आहे. त्यातल्या काही जिओमेट्रीज मध्ये एका रेषेला बाहेरच्या बिंदूतून एकही पॅरलल रेषा काढता येत नाही, समांतर रेषा काढता येत नाही. आणि एका जिओमेट्री मध्ये अनेक काढता येतात. आता अनेक कशा काढता येतील? जर त्या रेषा एका बिंदूतून गेल्या तर ते याला समांतर कशा असतील? पण असतात. हे रिमान जॉमेट्री, मिन्कोवस्की जॉमेट्री अशा जॉमेट्रीज आहेत. आणि या भूमितीच्या साह्यानं आईन्स्टाईनने हे सगळं गणित सोडवलेलं आहे. मला वाटतं एखादा व्हिडिओ आपण बघू आणि मग पुढे एक 10 मिनिटं मी बोलेन, मग आपण प्रश्नोत्तर पाहू.
1915 मध्ये ग्रॅव्हिटेशन जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आइन्स्टाईननं मांडली आणि त्यावेळेला ह्या कल्पना मांडल्या की स्पेस टाइम हा असा कर्व आहे. 1915 मध्ये त्याने ही थिअरी मांडली आहे. ग्रॅव्हिटेशनल वेव्ह बरोबर 100 वर्षांनी डिटेक्ट झाल्यात. मी आतापर्यंत ज्या गोष्टी बोलल्या त्या सगळ्या त्यात आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ मी काही फार चालवत नाही. दुसरा आपण व्हिडिओ पाहू. ग्रॅव्हिटेशनल वेव्ह बद्दल या व्हिडिओमध्ये दाखवलं होते. मी जे म्हणालो होते जाळं अशा पद्धतीनं दाखवलं जातं की त्या जाळ्याला पहा कसा खड्डा निर्माण झालाय त्या वस्तुमानामुळे आणि दुसऱ्या वस्तू त्याच्या भोवती कशा फिरतायत. या ग्रॅव्हिटेशन मुळे सगळंच स्पेस टाइम जे आहे ते असं आकुंचन पावतं, असं प्रसरण पावतं, त्याच्यावर सगळ्या दिशांनी हे बल लागलं जातं. आता हे ग्रॅव्हिटेशनल वेव्ह शोधायच्या असतील तर त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. शोधायच्या कशा? कारण मुळात ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे किंवा ग्रॅव्हिटेशन जे आहे ते खूप वीक आहे. म्हणजे जर शोधायचं असेल तर त्यासाठी आपल्याला वस्तू पण तेवढ्या जबरदस्त वस्तुमानाच्या असल्या पाहिजेत. म्हणून हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी काय युक्ती योजली? अतिशय जास्त वस्तुमानाचा कोण आहे तर ब्लॅक होल आहे किंवा न्यूट्रॉनचा तारा आहे. म्हणून त्यांनी दोन ब्लॅक होल्स एकमेकांमध्ये सामावली जाण्याचा मर्ज होण्याची जी घटना आहे ती पाहायची ठरवली. आता अशी घटना फारच क्वचित घडते. ती केव्हा घडते आपल्याला माहित नसतं. बऱ्याच गोष्टी असतात. पण त्याने या सगळ्याचा अंदाज घेतला आणि त्यांना असं लक्षात आलं की सप्टेंबर महिन्यामध्ये मागच्या वर्षी 14 तारखेला ही घटना आपल्याला सापडणार आहे. आपल्यापासून 1.37 बिलियन 1.37 अब्ज प्रकाश वर्ष इतक्या लांब अंतरावर दोन ब्लॅक होल्स एकमेकांमध्ये 1.37 अब्ज वर्षापूर्वी एकमेकांमध्ये मर्ज झाली आहेत. दोन ब्लॅक होल्स एकमेकांभोवती अशी फिरायला लागली आणि फिरता 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 ती एकमेकांमध्ये मर्ज झाली, सामावली गेली. त्यातल्या एका ब्लॅक होलचं वस्तुमान आपल्या सूर्याच्या 36 पट होतं आणि दुसऱ्या ब्लॅक होलचं वस्तुमान आपल्या सूर्याच्या 29 पट होतं. म्हणजे हे दोन्ही एकत्र झाल्यावर जे नवीन ब्लॅक होल तयार झालं त्याचं वस्तुमान असायला पाहिजे 65 सूर्याने एवढं. पण ते वस्तुमान निघालं 62 सूर्याने एवढं. म्हणजे 3 सूर्य यांच्या वस्तुमाना एवढी ऊर्जा बाहेर फेकली गेली. 3 सूर्यांच्या वस्तुमाना एवढी अतिशय प्रचंड ऊर्जा बाहेर फेकली गेली. एक प्रश्न तुमच्या मनात येईल की ही जी ऊर्जा आहे ही ग्रॅव्हिटेशनल एनर्जीच कशावरनं? E = mc² या सूत्राप्रमाणे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी कशावरनं नाही. पण आपल्याला माहित आहे की ब्लॅक होल वरनं बाहेर काहीच सुटत नाही. प्रकाश पण जात नाही, काहीच जात नाही. ब्लॅक होलच्या जवळ जे काही येईल त्याच्या त्या रेडियस मध्ये, त्याच्या त्रिज्येत ते सगळं आत खेचलं जातं. ब्लॅक होल मधून काहीच बाहेर पडत नाही, प्रकाशही बाहेर पडत नाही. त्यामुळे ते आपल्याला दिसत नाही. म्हणून आपण त्याला ब्लॅक काळं म्हणतो, कृष्णविवर म्हणतो. त्यामुळे या कृष्णविवरांच्या टकरीमधून दुसरं काही बाहेर पडेल, दुसरी कुठल्या स्वरूपातली ऊर्जा पडेल हे शक्यच नाही. फक्त ग्रॅव्हिटेशनल आणि ग्रॅव्हिटेशनलच एनर्जी बाहेर पडू शकते. आणि म्हणून 3 सूर्यांच्या वस्तुमाना एवढी ऊर्जा प्रकाशाच्या वेगानं, ग्रॅव्हिटेशनल वेव्ह सुद्धा त्याच वेगानं जातात, प्रकाशाच्या वेगानं, त्या वेगानं बाहेर पडल्या. ही घटना घडली 1.37 अब्ज वर्षापूर्वी. त्यामुळे त्या लहरी आपल्याकडे पोचायला 1.37 अब्ज वर्ष लागलेली आहेत. म्हणजे आज ज्या लहरी आपल्याकडे सापडल्या त्या तेवढ्या वर्षांपूर्वीच्या आहेत. पण त्या लहरी आपल्याकडे आल्या पाहिजेत. आता त्या लहरी इतक्या क्षीण असतात. मुळात ग्रॅव्हिटेशनची किंमत
इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या 10⁻⁻47 पॉईंट कमी. इतक्या क्षीण असतात, त्यांना शोधायचं कसं? बरं, या लहरी काय करतात? तर हा आपला स्पेस टाइम जो आहे याला एका बाजूने खेचतात, दुसऱ्या बाजूने कॉम्प्रेस करतात. किती अंतरानं करतात? तर एका प्रोटॉनच्या सुद्धा 10,000 पट कमी एवढ्या अंतरानं आपल्या डायमेन्शन्स बदलतात. म्हणजे 10⁻⁻24 वगैरे एवढ्या कमी अंतरानं, कमी लांबीचा फरक पडतो आपल्या पृथ्वीवरच्या वस्तूंमध्ये. हा मोजणार कसा? हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता. आणि त्यासाठी एक प्रयोगशाळा उभारली गेली, तिचं नाव लायगो, LIGO, लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. ती ही आहे. आपण ते 2 मिनिटांमध्ये पाहूया, म्हणजे मला माझ्या ग्रॅव्हिटेशनल वेव्हच्या पुढच्या भागाकडे जाता येईल. ती काय आहे? तर असे 4 किलोमीटर लांबीचे 2 बोगदे आहेत. त्या बोगद्यांमध्ये असे लेसर किरण सोडलेले आहेत. हे लेसर किरण 4 किलोमीटर अंतरावरच्या आरशावर जाऊन आपटतात आणि परत येतात. परत येऊन ते मिळाले की ते एकमेकांना नष्ट करतात, आणि त्यामुळे तिथे असणारा जो फोटोसेन्सिटिव्ह सेन्सर असतो त्याच्यावर अंधार पडतो. प्रत्यक्षात प्रकाश येतो 2 बाजूंनी, पण ते दोघं एकमेकांना कॅन्सल करत असतात, याला इंटरफिअरन्स म्हणतात, आणि त्यामुळे तिथं अंधार पडतो. आता पहा, एक बाजू लांब होती, एक बाजू आकुंचन पावते. एक बाजू लांब होते आणि एक बाजू आकुंचन पावते, त्यामुळे या दिशेने जाणारा प्रकाश हा थोडं जास्त अंतर जातो, या दिशेने जाणारा प्रकाश हा थोडं कमी अंतर जातो, आणि त्यामुळे ते परत ज्या वेळेला येऊन मिळतात त्यावेळेला त्यांची दोघांची काटलेली अंतरं ही कमी जास्त असतात, आणि त्यामुळे त्या सेन्सरवर आता प्रकाश येतो. आता तो एकमेकांना कॅन्सल करत नाही. हे ते उपकरण आहे. तर पुन्हा याच्या खूप तांत्रिकतेमध्ये मला जायचं नाही आहे, पण तरी पण एक लक्षात घ्या, 4 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे, त्याच्यामध्ये व्हॅक्यूम तयार केलाय. केवढा व्हॅक्यूम आहे? आपलं जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे त्याच्या 10⁻⁻29 पट कमी प्रेशर असलेलं व्हॅक्यूम आहे. अतिशय प्रचंड व्हॅक्यूम आहे. आता हे जे व्हॅक्यूम आहे हे इकडे 4 किलोमीटर आणि इकडे 4 किलोमीटर असं आहे. हे एक ठिकाण आहे. असंच दुसरं ठिकाण 3000 किलोमीटर अंतरावर ठेवलंय. तिथे पण असंच इन्स्ट्रुमेंट ठेवलंय. कशासाठी? फार महत्वाचं आहे. आता या ग्रॅव्हिटेशनल वेव्ह जे अंतरामध्ये बदल घडवणार आहेत ते प्रोटॉनच्याही 10,000 पट लहान, इतकं कमी आहे. म्हणजे या ग्रॅव्हिटेशनल वेव्हनं जी काही ताण निर्माण केलाय त्या 4 किलोमीटरच्या बोगद्यात, तो किती आहे माहितीये का? 10⁻⁻29 एवढा आहे. एवढा कमी ताण मोजता येईल का आपल्याला? एक. दुसरं, हा ताण दुसऱ्या कुठल्याही गोष्टीने निर्माण होऊ शकतो. जवळून वाहन गेलं, भूकंप झाला, तेवढा ताण नक्की निर्माण होतो. त्याला लोकल डिस्टर्बन्स म्हणतात. तापमान बदललं तरी तेवढा ताण निर्माण होतो. आणि त्यामुळे आपण जे काही डिटेक्ट करू, आपण जे काही आहे म्हणून सांगू ग्रॅव्हिटेशनल वेव्ह, ती ग्रॅव्हिटेशनल वेव्ह असेलच असं नाही, दुसरंही काही असू शकेल. अन्य अनेक कारणं असतील. म्हणून त्यांनी अशा 2 ऑब्झर्वेटरीज तयार केल्या. आता गणित मांडलं, 3000 किलोमीटर दोघांमध्ये अंतर आहे. ग्रॅव्हिटेशनल वेव्ह विशिष्ट दिशेनं पहिल्यांदा याच्याकडे आली तर दुसऱ्याकडे जाताना त्याला 7 मिलीसेकंद लागले पाहिजेत. म्हणजे इथे जर मला ते लेझर इंटरफेरोमेट्री मध्ये प्रकाश दिसला तर 7 मिलीसेकंदांनी तिथे दिसला पाहिजे. जर नाही दिसला तर इथली वेव्ह ग्रॅव्हिटेशनल वेव्ह नाही. दिसला तर आहे. याचं कारण का? ग्रॅव्हिटेशनल वेव्ह प्रकाशाच्या वेगानं, म्हणजे सेकंदाला 3 लाख किलोमीटर एवढ्या वेगानं जातीये. इथे दिसल्यावर तिथं दिसला तर एवढ्या वेगानं दुसरं काहीच जात नाही. भूकंप जात नाही, गेलेलं वाहन जात नाही, तापमानातला बदल जात नाही, कुठलाही बदल, कुठलाही डिस्टर्बन्स एवढ्या प्रचंड वेगानं जाणार नाही. म्हणून इथे आणि तिथे 7 मिलीसेकंदाच्या अंतरानं जर प्रकाश दिसला तर ते ग्रॅव्हिटेशनल वेव्हच आहे. आणि हे आपल्याला दिसलं. आता हे दिसलं, एक 30 सेकंदाची छोटीशी त्याची मी क्लिप दाखवतो.
त्याचा आवाज इथं दिसतोय. आता मी तुम्हाला पस्तीस ते 250 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीच्या या वेव्हज आहेत. 35 ते 250 म्हणजे या खरं तर एकमेकांना, या खरं तर साऊंड वेव्हच आहेत, कारण साऊंड वेव्ह आपल्याला ऐकू येतात. हे अॅनिमेशन आहे, प्रत्यक्षात ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा आवाज ऐकवायला नव्हता कारण त्या खूप कमी शक्तीच्या होत्या. पण 35 ते 250 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीच्या 10⁻⁻29 या अँप्लिट्यूडच्या 0.2 सेकंद एवढा वेळ टिकलेल्या या वेव्हज आहेत. आणि या वेव्हज आपण यात पकडलेल्या आहेत. 100 वर्षानंतर ग्रॅव्हिटेशनल वेव्हज ज्याचं 100 वर्षापूर्वी भाकीत केलं गेलं होतं ते आपल्याला सापडल्या. याशिवाय याचे 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत, ते सांगतो आणि मी थांबतो. एक महत्वाची म्हणजे ब्लॅक होलच्या अस्तित्वाचा हा डायरेक्ट पुरावा आहे. आईन्स्टाईनला तसलं काही मान्य नव्हतं, आईन्स्टाईनला फारसा विश्वास नव्हता ब्लॅक होलवर. पण योगायोग बघा, आईन्स्टाईनच्या सिद्धांताचा पडताळा पाहण्यासाठी ब्लॅक होलच वापरावं लागलं. दुसरं, बायनरी ब्लॅक होल आणि तेही एकमेकांमध्ये मर्ज होणार, याचाही हा डायरेक्ट प्रूफ आहे. ग्रॅव्हिटेशनल वेव्हचं प्रूफ आहे, ब्लॅक होलचं प्रूफ आहे, बायनरी ब्लॅक होलचं आहे, बायनरी ब्लॅक होलच्या मर्जरचं हे डायरेक्ट प्रूफ आहे. अशा अनेक गोष्टी या एका प्रयोगानं सिद्ध झालेल्या आहेत. आणि सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे या प्रयोगाचं जे डेटा अनालिसिस आहे ना, भयंकर आहे. मी आता तुम्हाला आकडे सांगतो, 10⁻⁻1929 वगैरे. शास्त्रज्ञांना विचारलं की या ग्रॅव्हिटेशनल वेव्ह नसण्याची शक्यता किती आहे हो? त्यांनी सांगितलं 10⁻24 मध्ये 1. 10⁻24 वेळा तुम्ही जर एक पाहिलं तर त्यातली एखादी चुकू शकेल. एवढी प्रचंड अॅक्युरसी आहे. ग्रॅव्हिटेशनल वेव्ह या नक्की आहेत याचा हा पुरावा आहे. याचं डेटा अनालिसिस हे अत्यंत अवघड असतं. सुपर कम्प्युटर्स पेक्षाही भारी कम्प्युटर्स लागतात. खूप फास्ट त्याचं अनालिसिस करावं लागतं. अतिशय कॉम्प्लिकेटेड अल्गोरिदम्स वापरावे लागतात. हे काम करणारी टीम भारतीय आहे. या भारतीय टीमचे लीडर संजय धुरंधर नावाचे भारतीय मराठी शास्त्रज्ञ आहेत. आणि माझ्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे मी ज्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवतो त्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये 4 वर्ष ते शिकलेले आहेत. 1967 ते 71 गणित विषय घेऊन बीएससी झालेले आहेत. या सगळ्या शोधाचा ओरिजिनल पेपर मी आणून ठेवलाय. आपण पाहायलाच पाहिजे असं काही नाही, पण माझ्या दृष्टीनं हा अतिशय महत्वाचा डॉक्युमेंट आहे. आणि म्हणून ह्याचा जो ओरिजिनल पेपर आहे, जो फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रसिद्ध झाला, तो ओरिजिनल पेपर त्याची हार्ड आणि सॉफ्ट कॉपी माझ्याकडे आहे. ती मी इथं आणून ठेवली आहे. याची देही याची डोळा, मला ती पाहावी वाटली म्हणून मी आणून ठेवली. थोडा मी मोठा करतो, थोडंसं दिसेल त्यात. आपण सगळे अतिशय भाग्यवान आहोत की अतिशय महत्वाचा शोध जो लागला तो आपल्या आयुष्यात लागला. तो आपण ऐकला, तो आपण पाहिला, त्याच्याबद्दल आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. ते थोडस मला समजलं असं मला वाटतंय. आणि हा जो पेपर आहे, या पेपरमध्ये एक्नॉलेजमेंट मध्ये, ऋणनिर्देशनामध्ये 133 संस्थांचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये भारतातल्या 9 संस्था आहेत. त्यातली आपली आयुकायक आहे पुण्याची. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. मला जमलं तर दिसेलच, मला संजीव धुरंधरांचं नाव तुमचं त्यातलं दाखवायचं आहे. मला वाटतं थोडा अवघड आहे कारण तो खूप लहान अक्षरातला आहे. आपण नंतर इथे बघू शकू सगळेजण. भारतातल्या 35 शास्त्रज्ञांनी यात भाग घेतलाय. या शोधाला नक्की नोबेल प्राइज मिळणार आहे याची मला तरी खात्री वाटते.
आणि बऱ्याच वर्षानंतर ज्या शोधाला नोबेल प्राइज मिळालं असा शोध, त्याच्यामध्ये भारतीयांचा अतिशय मोलाचा वाटा आहे हे यामध्ये सिद्ध होत आहे. आईन्स्टाईननं त्याच्या जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मध्ये जे सांगितलं ते महत्वाचं आहे. एक छोटीशी चंद्राची गोष्ट आणि थांबू. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. कुठलीही गोष्ट फिरवायची असेल तर एक दोरी घेऊन फिरवावी लागते. दगड फिरवायचा आहे, दोरी बांधावी लागते, हातात घेऊन फिरवायला लागते. चंद्राची दोरी कोण? गुरुत्वाकर्षण. आपल्याला माहित आहे गुरुत्वाकर्षण त्याला खेचतंय. चंद्राला कुठं माहित आहे? मी जर चंद्रावर जाऊन बसलो तर मला एक कळतं की ठीक आहे, मला पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण खेचतंय, मग मी पृथ्वीवर जाऊन का पडत नाहीये? म्हणजे मग मला दुसऱ्या बाजूला खेचणारा कोणीतरी आहे. न्यूटन म्हणतो हे काय सांगता येत नाही, आपण याला एक काल्पनिक फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स आहे असं म्हणूया. अशाच गमती जमती सगळ्या न्यूटनच्या मर्यादा आहेत त्या सिद्धांतांच्या. काल्पनिक फोर्स आहे सेंट्रीफ्युगल, प्रत्यक्षात नाही. आईन्स्टाईन म्हणतो काल्पनिक वगैरे काही नाही आहे, त्या ठिकाणी स्पेस टाइम असं वक्र झालेला आहे की तो जो चंद्र आहे ना तो तिकडे पडूच शकत नाही, तो इकडेच खेचला गेला पाहिजे. आणि इकडे खेचला जाताना इकडे पडणार नाही, कारण त्याला दिशा या बाजूने मिळालेली आहे. प्रत्येक वेळेला तो इकडे खेचला जातो, इकडे ढकलला जातो, इकडे खेचला जातो, इकडे ढकलला जातो. स्पेस टाइम असं वक्र झालेलं आहे की तो चंद्र कधीही पडणार नाही. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं स्पेस टाइम कर्व्हेचरनं आईन्स्टाईननं दिलेली आहेत. सगळीच आपल्याला कळतात असं नाही. हे वाचताना अनेक वेळेला माझ्या डोक्याला मुंग्या आल्या की काय आहे, कसली गणिती इक्वेशन आहेत, ती कळत पण नाहीत. टेन्सर म्हणून काहीतरी असतं, वेगवेगळ्या जॉमेट्रीज असतात. पण हे निश्चित आहे की या सगळ्या सिद्धांतांनी ही सगळी कोडी उलगडून दाखवलेली आहेत. कुठलाही प्रश्न अनुत्तरित ठेवलेला नाही आहे. आणि त्यामुळं आज मितीला आईन्स्टाईनची थिअरी जी आहे, आईन्स्टाईनचे सिद्धांत आहेत, ते सर्व मान्य आहेत. मला वाटतं मी इथं थांबतो. जवळजवळ 1.25 तास झालेला आहे मी बोलतोय.